आम्ही दोघं आता निघालोय त्या हिडन लोकेशनवर. पण म्हणलं होतं ना पियुषला घेऊन येतो. आलोय पियुषला घेऊन, आता चाललोय आम्ही डायरेक्ट. तर मित्रांनो, आपल्या युट्यूबच्या पहिल्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार मित्रांनो, आता सायंकाळच्या वाजले 4. आता आम्ही जाणार आहे एका शूटसाठी, एका लोकेशनसाठी जे हिडन आहे. ते आत्तापर्यंत अकोला तालुक्यातल्या बऱ्याच लोकांना माहित नसतं. आज आम्ही तिथे जाणार आहे. या ब्लॉगमध्ये आपण तुम्हाला दाखवणार आहे अकोला तालुक्यातलं एकदम मस्तपैकी हिडन लोकेशन. सध्या तरी वावरामध्ये काम चालू आहे, बघू शकता. आणि एवढं काम थोडंसं झालं का मग आपण जाणार आहे शूटसाठी. नंतर आपले युट्यूबवर आहे ना असे भरपूर सारे ब्लॉग येणार आहे, ज्यातून तुम्हाला सर्व काही दाखवणार आहे आम्ही. असे युट्यूबचे नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. आता आपला ब्लॉग लवकरच येणार युट्यूबवर. आला असेल तर तुम्ही बघितलाच असेल हा ब्लॉग. तर मंडळी, तुम्हाला तर माहिती उन्हाळा आता संपलेला आहे आणि पावसाळा चालू होईल आता. तर पावसाळ्यामध्ये ना एक नंबर वातावरण होतंय आमच्या अकोला तालुक्यामध्ये. तर आपण पावसाळ्यामध्ये तर खूप जास्त फिरणार आहे आणि खूप जास्त ब्लॉग बनवणार आहे. त्यामुळं ब्लॉग आपल्या अकाउंटला येत जातील आणि त्यामुळे तुम्ही या अकाउंटला लवकर लवकर सबस्क्राईब करून घ्या. त्या घरासमोरच ना सातारा डोंगर आहे, याचा पण ब्लॉग आपण लवकरच बनवणार एकदम प्रॉपरमध्ये, नाही का, या मंदिरापाशी जाऊन वगैरे. तर त्यासाठी तुम्ही लवकर अकाउंटला सबस्क्राईब करा आणि इंस्टाला पण फॉलो केलं असेल तर फॉलो करून द्या. डिस्क्रिप्शनमध्ये इंस्टाग्रामची लिंक देतो, त्यामुळे लवकर लवकर फॉलो आणि अकाउंटला सबस्क्राईब करा. तर मंडळी, आपण आता चाललोय पियुषला आणायला आणि त्याला घेऊन आपण जाणार त्या लोकेशनवर जे आतापर्यंत हिडन आहे डायरेक्ट. तर मित्रांनो, आज आमच्या नदीला पाणी आलंय आणि उद्या आम्ही या नदीला पावायला येणार आहे. आम्ही दोघं आता निघालोय त्या हिडन लोकेशनवर. पण म्हणलं होतं ना पियुषला घेऊन येतो. आलोय पियुषला घेऊन, आता चाललोय आम्ही डायरेक्ट. घरापासून कमीत कमी 15 ते 20 मिनिटाच्या अंतरावर ते लोकेशन आहे. तर तुम्हाला डायरेक्ट लोकेशनवर गेल्यावर भेटतो. आटापाटाने सरळ आले तुम्ही डायरेक्ट खाली हा रस्ता होतो, या रस्त्याने तुम्हाला खाली जायचंय. आता आम्ही जातोय, जसं तुम्ही बघत राहा फक्त. खराब रस्ता थोडा, पण काही विषय नाही, आपण जाऊ. हे बघा इथं मित्रांनो, ती 12 एक नंबर 12 आणि पियुष पण व्हिडिओ काढतोय. ही आपली गाडी. आता आपण बघू शकतो एकदम म्हणजे नाही एकदम भारी निसर्गरम्य वातावरणामध्ये ना, डोंगर वगैरे आणि त्या डोंगराच्या असं बराबर शेतामध्ये 12. आता तसं तर खाल्ले कचरा झालेला आहे बरं का, बघू शकता. हे लोकांनी नाव वगैरे काढले असणार, काढीत जाऊ. पण मग वातावरण सुद्धा एक नंबर झालंय. इकडं बघू शकता डोंगर वगैरे, एक नंबर वातावरण झालंय. पण आता ड्रोन पण आणलेलं आहे, बघू शकता. आणि आता सॅटेलाइट पकडतंय. सॅटेलाइट पकडलं 18 आलंय. तर आता मंडळी, आपण उडवणार आहे ड्रोन आणि बघू शकता एकदम मस्तपैकी नजारा दाखवतो तुम्हाला आपल्या अकोला तालुक्याचा. आता हे आउट साईडला आहे थोडं पिंपळ गावामध्ये, पण मग तुम्ही येऊ शकता, नाही का. आम्ही 2 व्हीलर आलोय, बघू शकता. इथं पियुष पण व्हिडिओ बनवतोय, इंस्टाला पण आपला व्हिडिओ येईल, बघत राहा, मजा करा. डायरेक्ट पुढे गेलो ना, तर तिकडे गेलो डायरेक्ट फ्लोन. पतरांग आपल्याला दिसताय मित्रांनो. ड्रोन येते खाली बघा, ड्रोन दाखवतो. आम्ही आलोय त्या लोकेशन वरती, तुम्ही बघितलं असं ड्रोन शूट वगैरे तुम्हाला दाखवले. आता मी कसं वाटलं लोकेशन तुम्हाला एकदा मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि लवकर आपल्या अकाउंटला सबस्क्राईब करून घ्या, कारण असे ब्लॉग तुम्हाला खूप जास्त बघायला भेटणार आहे. आणि इथून पुढच्या ब्लॉग मध्ये आपला कुठं जायचं तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा, आपण त्या लोकेशनवर जाऊ. तर बघू शकतो ही आड आहे. तुमच्या इथं आडला काय म्हणतात आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. बघू शकता इथे घरटे वगैरे आणि काय काम केलं असेल त्या टायमिंगला, त्यामुळंच बघू शकता कसलं भारी वाटतं इथं. आणि एकदम नाही का एकदम थंड आहे, एकदम थंड हवा चालू आहे इथं. असं गरम असं वाटतच नाही, नाही का, एकदम थंड आहे. बघू हे इथं घरटं वगैरे इथं पक्ष्यांचे. तुम्ही तर आता ब्लॉग बघितला असन, ब्लॉग आवडला असेल तर आपल्या अकाउंटला फॉलो करा, लवकरच नवीन ब्लॉग येईल.
त्यासाठी सबस्क्राईब करा. फॉलोच म्हणलो मी, कारण इंस्टाग्रामची आता सवय झाली ना, त्यामुळं लवकरात लवकर आपल्या युट्यूब चॅनलला फॉलो करा. नवीन ब्लॉग लवकर येईल. फॉलो करा, फॉलो लक्षात ठेवा. सबस्क्राईब नका करू. सबस्क्राईब ना करा, सबस्क्राईब करा, असं ना करू. फॉलो ना करू, मग सबस्क्राईब करा. मित्रांनो, ही जी वीर दिसते तुम्हाला आड, ही अहिल्यादेवी होळकरांनी बांधलेली आहे. तर आता समजूनच घ्या किती जुनी असेल ती आड. तर अशाच नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी आपल्या अकाउंटला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. खूप जास्त ब्लॉग येणार आहे पावसाळ्यातले, आणि खूप जास्त फिरणार आहे आम्ही दोघं जण. त्यामुळे लवकर इंस्टाला पण फॉलो करा आणि इथं पण सबस्क्राईब करून टाका. चला मग भेटू लवकर पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.